मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाचं काउंटडाऊन सुरू झालंय। कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत। त्यावरून त्यांचे अजित पवारांची खटके उडतायत। दुसरीकडे जरांगे ओबीसीतून आरक्षणावर ठाम आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। कुणबी नोंदी सापडल्या पण लाभ घेणार नाही। आरक्षणासाठी जरांगे पाटलांची ठाम भूमिका। आंदोलनाचा अधिकार, अजितदादांना उत्तर। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या 20 तारखेला मुंबईकडे कूच करणार आहेत। मुंबईतले हे आंदोलन भव्य दिव्य करण्याची जरांगेंची योजना आहे। त्यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जरांगेंना खरमरीत इशारा दिला होता। त्यावर जरांगेंनीही अजितदादांना उत्तर दिले। काही जण टोकाचं बोलतात, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतात। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायचा ठेवायचा नाही। कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। शेवटी कायदा आणि लोकशाही सगळ्यांसाठी, त्यामुळे असं कोणी काही उठवलं करल असं होणार नाही। कारण आम्हाला सुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलन करण्याचा। ते म्हणतील तसं होणार नाही, त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार। कारण मराठी शांततेत आंदोलन करायला चालले, आमरण उपोषण नाही करायचं तर मग काय करायचं? यांनी कधी कायदा सुव्यवस्था बिघडली? तुम्ही शांततेत आंदोलन नाही लोकशाहीत करून देणार, मग हे लोकशाही नाही म्हणून घोषित करा। दुसरीकडे जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी करू नये असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला होता। पण ओबीसी आरक्षणावर जरांगे ठाम आहेत। त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको। आमच्या मतावर आम्ही ठाम आहेत। आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, कारण आमच्या ओबीसीत नोंदी सापडल्या। त्यामुळे ओबीसीत नोंदी सापडलेला असताना वेगळं घेणं म्हणजे स्वतःच्याच लोकांना फसवल्यासारखं। कारण ज्यांच्या नोंदी 50-50, 60-60 लाख सापडल्या, हा मराठा समाज आरक्षणात त्याला ते हक्काचं ओबीसीचं आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे समाजाची फसवणूक करणे आणि ते मराठा समाजाकडून शक्य केलं। दुसरीकडे बीड जिल्ह्यात जरांगेंची कुणबी असल्याची नोंद सापडली। बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयात मोडी लिपीत ही नोंद आढळून आली आहे। पण सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण आरक्षणाचा लाभ घेणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। जोपर्यंत मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही, मी ते स्वीकारणार सुद्धा नाही। जर माझ्या वडिलांनी, आता मला माहीत नाही ते अडाणी स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही, परंतु स्वीकारलं नसलं तर आम्ही ते स्वीकारणार नाही। कारण जोपर्यंत मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा कुठलाही लाभ घेणार नाही। दरम्यान राज ठाकरेंनी मराठा ओबीसीमध्ये वाद घडवण्याचा कुणाचा तरी डाव असल्याचा आरोप केलाय। त्यावर आपल्या मागे गोरगरीब मराठा समाज असल्याचं उत्तर जरांगेंनी दिले। आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे, आता मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहेत, हे कोणीतरी करवतंय, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कोणीतरी करवतंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत। ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे। आज आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय, काही नाही, हे कोणतरी चालवतंय। मग बरोबर आहे त्यांचं, या आंदोलनाचं माग आहेत ना गोरगरीब मराठा समाज। कारण इथं जर दुसरा कोणी असता ना मागच आंदोलन मोड असतं, मागच। कारण ज्याचं घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसावं लागतं आणि कानाला धरलं कुठं लागतं। इथं गोरगरिबांच्या मराठ्यांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे इथं सुट्टी नाही। इथं गोरगरिबांनी आंदोलन चालवलं, त्यांची ताकद पाठीशी म्हणून हे आंदोलन मोडत नाही, मॅनेज होत नाही। हे न्याय घेतल्याशिवाय हटत नाही, यांना आरक्षण सोडून दुसरं काहीच कळत नाही। ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे ठाम असल्यानं आता ओबीसी आणि मराठा समाज दोघांना न्याय देण्यात सरकारची कसरत होते। जरांगेंच्या 20 तारखेच्या मुंबई मोर्चाच्या आधी यावर काही तोडगा निघतो का ते पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।